मी सर्व संघ मालकांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती जरूर या। अर्थातच आमचे बंटीदादा शेलार, मी विनंती करेल सत्यजित दादा शेलार कोयना लायन्स टीमचे, त्यांना विनंती करेल आपणही व्यासपीठावरती येऊन विराजमान होऊन घ्यायचं आहे। चला मॅचला लगेच सुरुवात करून द्या प्लीज, जास्त वेळ घेऊ नका। पाटण तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025। आज आपल्या तालुक्याची कंटिन्यू स्पर्धा चालू आहेत, ही चांगली गोष्ट आहे। कोणी घरी बसून नाही आहेत, कारण की कंटिन्यू बॅनर कंटिन्यू डेट्स बुक झालेत पाटण तालुक्याच्या संपूर्ण स्पर्धेच्या। लाईट गेलेली 1 तास वाट बघितला, 2 तास वाट बघितली, सगळं उडत जाऊ दे डायरेक्ट जनरेटर। या गोष्टी कराव्या लागतात आणि स्वतःहून सगळ्या गोष्टी तो स्वतःहून करतो। किती करायचं अध्यक्षानं मागवलंय मागवलंय येते येते येस, थँक्यू सो मच। पंचांचं आपण का नाही कौतुक करायचं, ऑफिशियल अंपायर आहेतच, मात्र अधिक दादा असेल, त्याचबरोबर आपण भागवतजी बागल अण्णा असेल। ओहो हो, पहिला चेंडू शॉट जॅक केलाय, बॅटीच्या टॉप एजला निघून जातोय। येस, इट्स अ मॅक्सिमम 6 धावा। वॉट स्ट्रोक शैलेश काळे, अप्रतिम ब्रँडेड स्ट्रोक होता। आणि शैलेश काळेची चर्चा ही आहे सुरुवातीपासून। या संघामध्ये 11 खेळाडू आहेत, पण डर इस बात का की शैलेश आहे। अप्रतिम फटका, स्क्वेअर ड्राइव्ह, पॉइंटला अगदी खेळून काढला। थर्ड मॅन रिझन मध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न, या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत। वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट, खूप चांगल्या पद्धतीने या 2 धावा कंप्लीट केलेत। आणि जेव्हा टॉस जिंकला स्वर्गीय पैलवान समीरभाई दिघे प्रतिष्ठान संघानं, असं वाटलं गोलंदाजीला जातील, पण निर्णय बदलला, बॅटिंग घेतली। जो जिंकेल ही मॅच तो टॉप 2 मध्ये जाऊ शकतो। ओहो हो हो, व्हॉट अ बॉल, चांगला कमबॅक केला अजयनं। ज्या पद्धतीने चेंडू हाताळला अजयनं, थोडासा पाण्याचा जो डबका आहे त्या डबक्यामध्ये पडल्यानंतर चेंडू आणखीन वेगाने येतो। आणि पाटण तालुक्यामध्ये असे बरेचसे विकेट किपर आहेत, म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हिमांशूची चर्चा आपण करतोय, हाही एक बेस्ट विकेट किपर आहे पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा, कुसरूनचा अक्षय आहे। ओहो हो, हाई चेंडू अप्रतिम कमबॅक केलाय अजयनं गोलंदाजी करत असताना। कारण की एखादा गोलंदाजाला टप्पा भेटला, तिथे जर फलंदाज बीट झाला की तो टप्पा सहजासहजी सोडत नाही, आणि तोच तर टप्पा महत्वाचा असतो। ओहो, बॅकफुटला जाऊन फटका स्टिकर एंडचा आहे, संधी प्राप्त झाले, कॅच पकडली आहे। मागील मॅच मध्ये 70 धावा ठोकणारा शैलेश काळे नावाची रन मशीन थांबवली आहे, ब्रेक लावलाय, एक मोठा मासा गळाला लागलाय। शैलेश काळे आउट।
बॅटीच्या अगदी टॉप एजला अतुल भालेकर कॅप्टन 26 दाखल झाला मैदानामध्ये. जशी शैलेशची विकेट गेली तसा अतुलला दाखल झाला. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 9 या आकड्यावरती 9 धाव संख्या ही स्कोर कार्ड वरती सध्या सजली आहे. यानंतर कोयना लायन्स विपक्ष रॉयल किंग्स अशी मॅच खेळली जाईल. रॉयल किंग्स आणि कोयना लायन्स ही महत्वाची मॅच. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झालेत गोलंदाज महेश. पहिला चेंडू पडतोय अगदी डोक्याच्या वरून. व्हाईट बॉल गुड डिसिजन, कारण की हा चेंडू अगदी खेळण्यासाठी नव्हता. 1 बाउन्स जरूर दिला जातोय. 1 फॉर दी ओव्हर. एक्स्ट्रा बाउन्स पडल्यानंतर जास्तच वरून जाताना पाहिलं. आई चेंडू पडतोय नो बॉल, कारण की 1 बाउन्स ऑलरेडी पहिल्या चेंडूवरती दिला होता. तदनंतरचा चेंडू अगदी नो बॉल साठी जातो. येणारा चेंडू फ्री हिटचा असेल. महेशला या ओव्हर मध्ये कुठे ना कुठेतरी ओव्हर सेव्ह करावी लागेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटीच्या टॉप एजला फ्री हिटचा चेंडू होता. कोणतीही यावेळी मात्र आनंद करण्यासाठी चान्स भेटणार नाहीये. फ्री हिटच्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटीच्या अगदी टॉप पेजला घेऊन हिमांशू होता उभे तिथे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 11 या धावसंख्येवरती 11. सरळ फटका, सरळ बॅटीनं मिडल ऑफ द बॅट, चुकी होणार नाहीये. आणखीन एक कॅच पकडली जातीये. फलंदाज होईल बाद. अर्थातच सागरला यावं लागेल माघारी. धन्यवाद. टीमची टोटल अगदी 11 या धावसंख्येवरती. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. मेन अंपायर आपल्याकडे बळतर. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये होती ऍड. एक्स्ट्रा धावाच्या मदतीनं सध्या आपण पाहिलं तर धावसंख्या अगदी 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. महत्वाची मॅच दोन्ही टीमला माहिती आहे. यासाठीच तर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करणारी टीमनं थोडासा विचार केला आणि त्यानंतर डिसिजन कडे वळले. आणि ही खूप इम्पॉर्टंट मॅच दोन्ही टीमसाठी आहे. टॉप 2 मध्ये जाण्यासाठीचा रस्ता ओपन होऊ शकतो. यॉर्कर मान दिलाय, सन्मान दिलाय, कारण की सनी कंक मैदानामध्ये दाखल झाला. ताकद आहे सनी कंककडे आणि सनी कंकला माहिती आहे कोणत्या चेंडूला मान द्यायचा, कोणत्या चेंडूचा खरपूस समाचार घ्यायचा. आणि सध्या मयूर महेशने देखील चांगला कमबॅक केलाय गोलंदाजीमध्ये. ओहो, यावेळी उचलला, आधी मान दिला, सन्मान दिला, आता नाही. आता दे दणका, धडाका येतोय षटका. कार्ड कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष स्वप्नील दादा, आपलं मनापासून अधिक स्वागत. वेलकम दादा. झाल्यानंतर सगळ्यांनी आपण व्यासपीठावरती जरूर या. मॅच झाल्यानंतर सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. जे जे आमचे मान्यवर कोयना विभागातून आज दाखल झालेत कोयना लायन्स या संघाला सपोर्ट करण्यासाठी, त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आज हेमंतजी चाळके सर देखील उपस्थित आहेत. बंटी दादा असेल, आमच्या अनूप दादा मोहिते असेल, या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. ओहो हो हो, सुरेख फटका.
आणखीन एक जातोय सनी कंकच्या बॅट मधून दणका, आणखीन एक बॅट स्विंग करतोय. प्रॉपर टायमिंग, गुड साऊंड अँड गुड क्वालिटी ऑफ शॉट. निघून गेलाय षटकार. स्कोर कार्ड. गाडी अगदी सुसाट निघाली आहे. पहिल्या ओव्हर क्रमांक 2 ची सुरुवात पाहिली तर वाईड अन 9 झाली. तदनंतर आपण पाहिलं तर एक यॉर्कर चेंडू आला, त्याला मान दिला. मात्र त्यानंतर अजिबात हायगाई नाही, मात्र याही चेंडूला सन्मान दिला. एक चिकी धाव कंप्लीट केली जाते. सर बॅटीनं फक्त पुश केलं आणि एकेरी धावेवरती समाधान मानलं जात आहे. ओव्हर क्रमांक 2 असं सांगून गेला की जिथे चेंडू चांगला आहे तिथे सनीनं मान दिला. खराब चेंडूचा समाचारही घेतला आणि संघाची धाव संख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचवले. 25. थोडस महागडं राहिलं हेही षटक. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या फक्त 9 धावा, मात्र तदनंतर दुसरा ओव्हर संपता गाडी पोहोचली 25 वरती. ओव्हर क्रमांक 3 ला होईल सुरुवात. मात्र या मॅच मध्ये काय असेल टार्गेट, कशा पद्धतीने होईल खेळ. अतुल भालेकर या मॅच मध्ये आहे, सनी त्याच्या सोबत आहे. शैलेश आणि सागरनं मात्र विकेट सोडल्यानंतर संघाला कशा पद्धतीने तारतायत हे दोघेही तारणहार. कारण की टॉस जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय आहे बॅटिंगचा. विशाल दाखल झाला गोलंदाजीसाठी. कुंभारगाव 11 मधून चांगला खेळ राहिला या विशालचा. ओपनर गोलंदाज. पहिला चेंडू यावेळी डीपेक्षा कव्हर रिजनला हवेमध्ये निघून जातोय. फ्लाइट हेड, षटकार. सनी कंकनं ज्या पद्धतीने सुरुवात केली, ताकदवर खेळाडू, ताकद आहे या सनी कंककडे, टायमिंग आहे. टेनिस क्रिकेट मध्ये देखील चांगल्या पद्धतीने खेळ त्याचा राहिला आणि काहीतरी स्ट्रॅटेजी आता पूनम स्टार्स करते. पहा, अगदी सिलीला येऊन खेळाडू उभा राहिलाय. दबाव टाकण्याचं एक वेगळं षडयंत्र बाहेर काढलंय. वॉट बॉल पडल्यानंतर ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, वन बाउन्स दंडित केलाय. हा चांगला चेंडू होता. 1 फॉर दी ओव्हर, म्हणजे तुम्हाला जर ओव्हर मध्ये एक बाउन्स आहे तर त्याचा यूज करा, आणि तो यूज केलाय गोलंदाज विशालनं. आपल्या 11 मधून संघासाठी ओपनर गोलंदाज म्हणून राहतो. आही उचललाय सनीनं मिड विकेटला. राज कळंत्रे चुकी करतोय. आरामामध्ये ही कॅच घेण्यासाठी जात होता, चेंडूच्या खालीही हाला. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये ही कॅच घेण्याचा प्रयत्न, मात्र अखेरी चेंडू धरतीला दान होतोय. रिप्ले मध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा चेंडू असं वाटलं अलगद राज कळंत्रेच्या हातामध्ये विसावतोय की काय, मात्र एक छोटीशी चुकी, नजर हटी, दुर्घटना घटी, त्याच पद्धतीने झालं आहे. सनी कंकला जीवदान भेटलंय आणि संघाची धाव संख्या स्थिर आहे 32 या आकड्यावरती. नो बॉलचा इशारा, ऑलरेडी 1 बाउन्स दिला होता दोन्ही अंपायरनं. आता हा नो बॉल येणार चेंडू फ्री हिटचा.
33 धावा. चांगले 2 डॉट चांगल्या पद्धतीने आलेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे विशालची. ज्या पद्धतीने कमबॅक केला विशालने ओव्हर क्रमांक 3 मध्ये. संघाची धावसंख्या अवघ्या जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती. 34. धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्या. 34. आणि खेळाडूंसाठी खास ऑफर आले, पावसाळी ऑफर तुम्ही बोलू शकता. म्हणजे झणझणीत तांबडा पांढरा रस्सा आणि तुमच्या जिभेवरचे चव आणि तुमचे जिभेवरचे हट्ट पुरवणारा खऱ्या अर्थानं हॉटेल कोपरखेने इथे देखील आता आलंय. म्हणजे कोपरखेन्यामध्ये शाखा आले जी आपण पाहिली तर हॉटेल सरपंच ढाबा. आणि खेळाडूंसाठी 10% ऑफर आहे. जे या हॉटेलची ऍडव्हर्टाईज करतायत समालोचकांसाठी 50% ऑफर त्यांनी दिली आहे. हॉटेल सरपंच ढाबा व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कोपरखेने. नक्की जाऊन या, भेटून या. आपली माणसं मोठी करा, आपण आपोआप मोठे होऊ. ओव्हर क्रमांक 4 राज कळंत्रे दाखल झालाय गोलंदाजीसाठी. ओहो, फटका चांगला सर बॅटीनं राज कळंत्रेच्या विरोधामध्ये आणि उचलून फेकून दिला गेला. खेळाडू होता डीप एक्स्ट्रा कव्हरला. या षटकारानं संघाला एक चांगली चकाकी भेटते संघाच्या धावसंख्येला. व्हाईट बॉल, व्हाईट +1 तब्बल या 2 धाबा. या 2 धाबेच्या मदतीनं आता संघाची धावसंख्या आणखीन थोडी पुढे गेली आहे. हाही सोडून दिला. इथेही येईल व्हाईट बॉल, अडवलाय. फक्त एक एक्स्ट्रा धाव येईल. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या आणखीन पुढे जाते. 43 धावा चांगल्या भेटल्यात मी म्हणेल बॅटिंग करणाऱ्या टीम स्वर्गीय पैलवान समीरभाई डिगे प्रतिष्ठान या संघाला. चांगल्या पद्धतीने धावा आतापर्यंत आलेल्या आहेत ओव्हर क्रमांक 4 मध्ये. यॉर्कर, क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलंय सर्रासपणे. राज कळंत्रेचा यॉर्कर सनी कंग साठी. राज कळंत्रे मनात बोलला असेल, अब खेल के दिखा, अब मार के दिखा. अप्रतिम गोलंदाजी, भन्नाट यॉर्कर. नाद करती का? अप्रतिम. पुन्हा यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न तर राहिलाय. सनी कंक एका धावेसाठी गेला. अतुल भालेकर दुसऱ्या बाजूने थांबलाय. नकार दिलाय सनीनं. एकाच धावेचा प्रयत्न आणि समाधानी मानले त्या एका धावेमध्ये. ओव्हर क्रमांक 4 सध्या मात्र सुरुवात आहे. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आतापर्यंत जर चेंडूचा खेळ पाहिला तर तो झालेला आहे. तब्बल 3 चेंडू अजूनही बाकी असताना संघाची धावसंख्या 44 आहेत. 44. लॉस ऑफ दी 2 विकेट. एक चांगली पार्टनरशिप सनी कंक आणि अतुल भालेकर मध्ये चालू आहे. अतुल भालेकरला फुल टॉस, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बावन्न.
ओव्हर क्रमांक 4 चा खेळ संपल्यानंतर तब्बल 52 धावा. मित्रांनो आणखीन एक ऑफर तुमच्यासाठी, अर्थातच श्री साई ऑप्टिकल्स म्हणजे आपला संकेत कुराडे स्वतःहून जिथे आहे श्री साई ऑप्टिकल्स मध्ये, तिथे ऑफर आता चांगली चालू आहे. 50% म्हणजे ऑन ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस याच्यावरती 50% ऑफर आहे. म्हणजे तुम्ही चष्मा जरी घेतला तरी त्याच्या ग्लासेसचे फक्त पैसे घेतले जाणार, त्याच्या फ्रेमचे पैसे घेतले जाणार नाही. यासाठी संकेत कुराडेला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, श्री साई ऑप्टिकल्स. त्यांचाही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. डिक्लेअर मध्ये एक धाव. या एका धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 53 53 50चा आकडा पार केलाय सध्या. आणि या 50चा आकडा पार केल्यामुळे या मॅच मध्ये एक मॅजिकल टार्गेट जे आहे ते मॅजिकल टार्गेट, एक फायटिंग स्कोर भेटलेला आहे टीमला. यावेळी देखील ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आता थोडीशी पुढे जाईल. मात्र सुशांत, आपण विचार केला तर टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग घेतली स्वर्गीय पैलवान समीरभाई डिगे प्रतिष्ठान या संघानं. एक 60-70चं टार्गेट त्यांच्या डोक्यामध्ये होतं. त्या टार्गेट पर्यंत नाही पोहोचत येते, कारण की एक मोठी फिगर हवी आहे त्यांना. प्रथम बॅटिंग करत असताना 60 ते 70 धावा या लगावणं महत्वाचं आहे. आणि यस, येत आहेत की काय, अतुल भालेकरच्या बॅट मधून येतोय अप्रतिम फटका. श्री साई ऑप्टिकल्सचा षटकार जाऊन पोहोचली आहे 60 या आकड्यावरती. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. विकेट किपर हिमांशू ऑलरेडी हुशार आहे. चेंडू पकडतोय, फेकतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत अगदी सुखरूप पोहोचले गेलेत. आणि या डॉट बॉल मुळे तब्बल चेंडूचा खेळ झालाय 4. या 4 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र 7 वरती स्थिर आहे. 60 धावा. अतुल भालेकर गर्रकन फिरलाय आणि अगदी येतोय कोपरखेने हॉटेल सरपंच ढाब्याचा आणखीन एक येतोय मनमुराद करून देणारा षटकार. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ बॅटिंग. अतुल भालेकर, कॅप्टन 26, सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा, आता मात्र बॅटच्या माध्यमातून हल्लाबोल करतोय. व्हॉट अ बॅटिंग. फुल टॉस, दांडीत 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 दांडी गुल. विकेटचं पतन. फुल टॉस होता, नाही वसूल केला. एक तेरी एक मेरी, एक तुझा एक माझा, तू शेर मी सव्वा शेर. ईट का जवाब पत्थर से देंगे, बॉल से भी देंगे. आणि दोघांमध्ये वेगळी मजा आली. अतुल भालेकरनेही लगावले 2 षटकार, एक विकेटही आली. 67 धावा, 68 धावेचं आव्हान, 66 धावा आणि 67 धावेचं आव्हान. हॉटेल सरपंच ढाब्याचे आपण उल्लेख केला, कारण की हॉटेल सरपंच ढाबा म्हणजे अर्थातच ज्याचे प्रोप्रायटर रविराज दादा रांजणे आहेत. आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, कारण की हॉटेल सरपंचच्या माध्यमातून आणखीन एक मराठी तरुण उद्योग व्यवसायामध्ये आला आणि मराठी पाऊल पडते पुढे, यासाठी त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं. कोपरखेने आणि नेरूळमध्ये त्यांच्या 2 शाखा आहेत. तर मी विनंती करेल कोपरखेने शाखेमध्ये आपण जरूर जाऊन या. झणझणीत आणि तांबडा पांढऱ्या रस्स्याचा मनमुराद आनंद घ्या. इथे फक्त झणझणीत तांबडा रस्सा नाही तर मान सन्मान आणि प्रेमही भेटतं. हॉटेल सरपंच ढाबा, व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, शाखा कोपरखेने. नक्की भेट द्या रविराज दादा रांजणे यांच्या या हॉटेल सरपंच ढाब्याला. थँक्यू सो मच, मनापासून आभार.
करेल आपणही या करूया टॉस. मी विनंती करेल SK वॉरियर्स टीम आपण देखील तयार राहायचंय आणि कलापती 11 टीम आपण देखील तयार राहा. बोथ द टीम्स. ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये 67 धावा कशा पद्धतीने केल्या जात आहेत, काय घडतंय काय बिघडतंय, या मॅचची कहाणी कशी राहते, आशिजी चोरगे सर यांच्या बारीमधून ऐकूयात मॅचची एक रंजक कहाणी. कुठेही जाऊ नका, जोडून राहा ओमसा MTC च्या माध्यमातून. अर्थातच पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025. धन्यवाद किरणजी मस्कर सर. जाऊया मॅचच्या दिशेने. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. वेलकम सर्वांचं पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये. जाऊया सेकंड इनिंग कडे. 67 धावांचं लक्ष. सलामी जोडी राज आणि अनिकेत. आणि पहिला बॉल अतुल भालेकर. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय पंचांकडे. लाऊड अपील केले. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना पहिला बॉल डॉट बॉल आलाय. अप्रतिम मॅच. महत्वाचा सामना मात्र पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. वेगाने पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न झालाय. व्यासपीठावरती टॉस होतोय. कोयना लायन्स आणि त्यांच्या विरोधात रॉयल किंग्स. हाफ ट्रॅकर बॉल होता. डी झोन मध्ये एक धाव येईल. अगदी पॉइंटला उडवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न जरूर झाला गेला. बीट करून पाठीमागे बॉल ट्रॅव्हल होत असताना जरूर पाहायला मिळाला. इथे फक्त एक धाव मात्र प्राप्त झाली. 67 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय समीरबाई डिगे प्रतिष्ठान या टीमने. बैठा फटका जोडण्याचा प्रयत्न झालाय. बॉल तिथेच राहिलाय. चांगली गोलंदाजी. पहिलंच षटक अतुल भालेकर यांचं. डॉट बॉल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळली आहे. जिथे पाहायला गेलं तर पहिल्या 2 बॉल वरती अगदी चांगला टप्पा हाताळलाय. लाईन लेंथ अगदी चांगली पाहायला मिळाली. याही बॉल वरती मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यासाठी सातत्याने प्रयत्न दोन्ही बॅटर्सचा देखील पाहायला मिळतोय. 8 संघ आणि 8 संघांचा हा रणसंग्राम. जबरदस्त स्ट्रोक. फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि खूप चांगला झेल रितेशच्या माध्यमातून मात्र घेतला गेलाय. पहिला मोठा धक्का मात्र लागतोय. पहिली महत्वाची विकेट. ₹51 पारितोषिक आलाय शिवा जाधव बॉस यांच्याकडनं खास रितेश यांच्यासाठी.
पुन्हा एकदा अंतिमचा चेंडू, एक विकेट आली आहे, महत्वाची विकेट. अनिकेतला माघारी धाडलाय नवीन बॅटर प्रथमेश. ओहो, इथे बॅटला ब्रश झालाय चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र मिळेल. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली, टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली. ती म्हणजे 2, लॉस ऑफ दी 1 विकेट. येणारे 24 बॉल 65 धावांची गरज. आणि आपल्या टीव्ही स्क्रीन वरती श्री साई ऑप्टिक्स ऑन ब्ल्यू ब्लॅक लेन्स अँड 50% डिस्काउंट. संकेत कुराडे, नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधा. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती दाखवला जातोय. काही फ्रेम्स वगैरे तुम्हाला घ्यायच्या असतील, लेन्सेस घ्यायच्या असतील, 50% डिस्काउंट नक्कीच दिला जाईल. आणि फ्रेमचे काही चार्जेस घेतले जाणार नाहीत आणि डिस्काउंट करून नक्कीच दिला गेला जाईल. साई ऑप्टिक्सला नक्की भेट द्या आणि संपर्क साधा. अर्थात संकेत कुराडे याला. ओहो, इथे अप्रतिम स्ट्रोक आलाय, जबरदस्त स्ट्रोक. परंतु बॉल ट्रॅव्हल होत असताना जर पाहायला मिळालं तर एक धावासाठी सिंगल येते. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी इफेक्ट, एक्स्ट्रा पॉवर जनरेट केली आहे. बॉल सीमा पार, चौकार. सात धावा धावफलकावरती लागल्यात. ओहो, वेगाने टाकलेला हा बॉल पाठीमागे जात असताना मात्र पंचांचा निर्णय येतोय. व्हाईट बॉल, अगदी लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. व्हाईट बॉलची गोष्ट मात्र केली जाते. पुन्हा टाकावं लागेल. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. पूनम स्टार आणि त्यांच्या विरोधात मात्र समीर बाई डिगे प्रतिष्ठान, या दोन संघांमध्ये ही लढत मात्र सुरू आहे. 67 धावांचं आव्हान मात्र पूर्ण करण्यासाठी ही सलामीची जोडी. अगदी आपण जर पाहायला गेलं तर राज आणि अनिकेत आला होता. सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलं होतं. यावेळेस देखील कॅच होऊ शकली असती, परंतु प्रयत्न थोडेसे अपुरे पडलेत. अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये पार्थेश या ठिकाणी होता. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. सिंगल आली. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. आपडलेला हा बॉल बाहेर टाकलाय ऑफस्टिकच्या. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती जरूर ऍड होईल. या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील, या धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील. ओ, इथे गती परिवर्तन धीम्या गतीने टाकलाय. गती काढून घेतली या बॉलवरती. ज्या पद्धतीने मात्र हा गोलंदाज गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी शैलीच्या माध्यमातून. कारण ओ, जबरदस्त फटका. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार, चौकार.
धाबांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 53 धाबा करायचे आहेत. भलं मोठं लक्ष आहे, परंतु मिडल ओव्हर मध्ये गोलंदाज मात्र वापरला जातोय तो म्हणजे नितीन कदम, मालदनचा सिंगम. 18 चेंडू मध्ये 53 हवेत. नितीन कदम आलेत. राज कळंद्रे याच्यावरती जबाबदारी आहे. हलक्याने ढकलून दिला. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र सुरू आहे. बॉल अडला जातोय. दोन धाबा. बॉल गवतामध्ये अडकला तरी तुम्ही जास्तीत जास्त 4च धाबा घेऊ शकता. सरेंडर करू शकत नाही. नितीन यांचा पुढचा बॉल राज यांच्यासाठी. हो, बिग हिट केलाय, परंतु तिथे एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येईल, जास्त काही मिळणार नाहीये. मोठ्या फटक्यासाठी फटका अगदी डिक्लेअर झोन मध्ये जात असताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या मात्र 17 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचली. 67 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मिडल ओव्हर मध्ये नितीनला मात्र प्राचारण केलंय गोलंदाजीसाठी. ऑफ सिक्सच्या बाहेर पंचांचा इशारा. नो बॉल. नो बॉलचा इशारा येतोय. म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिट म्हणजे मेजवानी. राज ही मेजवानी कशा पद्धतीने स्वीकारेल आणि षटकार चौकाराची आतिषबाजी होईल का या फ्री हिटच्या बॉलवर. फ्री हिटचा बॉल होता, हलक्या हाताने फ्लिप केलाय. बॉल डिक्लेअर झोन मध्ये मात्र ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मात्र प्राप्त होईल. 19 धावा धावसंख्येवरती लागतायत. हो, पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न झालाय. पंचांकडे अपील केली आहे. अपील मध्ये उत्साह. बॅटला ब्रश झालाय. विकेट किपरने कुठलीही चुकी केली नाहीये. चांगली अगदी क्लास यष्टीरक्षकाची भूमिका मात्र बजावत असताना विकेटचं पतन. येणारे 14 बॉल आणि 48 धावांची अजूनही गरज आहे. आनंद आलाय. ओहो, वेगाने टाकलेला बॉल अवंतर धावसंख्येमध्ये. वाईट +1. 21-21. मोठ्या फटक्याची गरज असेल पूनम स्टार या संघाला. मोठा फटका खेळण्यासाठी सातत्याने प्रयत्न झालाय, परंतु प्रयत्नांना यश मात्र प्राप्त मिळत नाहीये. परंतु नितीन कदम, मालदनचा सिंगम आपल्या गोलंदाजी मधून दम दाखवतोय. तो नितीन कदम. बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 3 षटकांच्या खेळीनंतर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला.
धावा स्कोर कार्ड वरती लागलायत. आता येणारे बॉल 12 चेंडू मध्ये करायचे आहेत. 44 धावा. स्पीडअप घ्यायचंय थोडस. आजचा अंतिम दिवस आहे. एक एक्झिबिशन मॅच देखील आहे, त्यामुळे विनंती करेन. पाटण वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात कराड 11 अशी ही मॅच. आणि ओमसाई एमटीसी चे सर्व अर्थातच वेदू म्हात्रे आपल्या टीव्ही स्क्रीन वरती दाखवतोय आणि बॉलची पूर्तता करतोय. आणि हा वेग आहे त्याचा पहा. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 44 करायचे. 12 चेंडू आणि या 44 धावांचं लक्ष. विलास आलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु बॉल पाठीमागे चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येत असताना मात्र जरूर पाहायला मिळतोय. आणि यष्टीरक्षकाची भूमिका जर म्हटली तर कुसरूड गावचा अक्षय. पाटण तालुक्याचा अगदी क्लास यष्टीरक्षक म्हणून कोण असेल तर तो अक्षय. ओहो, अप्रतिम अप्रतिम. आणि इथे आता अक्षयकडनं चुकी झाली आहे. अगदी क्लोज कीपिंग मध्ये उभा होता. एक डाव. धावफलकामध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 27 या धावसंख्येवरती. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट करून पाठीमागे चालला यष्टीरक्षक अक्षयच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पुढे येऊन शफलून खेळण्याचा प्रयत्न. बॉल अडला जातोय. विकेट थोडीशी स्लो पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झाला. विकेट किपर एंडकडे थ्रो केलाय, परंतु 2 धावा घेण्यापासून वंचित ठेवू शकत नाही दोन्ही बॅटरला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात आणि टीमची धावसंख्या 29 या धावसंख्येवरती. प्रत्येक गोलंदाजाचा जर का विचार केला ना तर जास्तीत जास्त मोठे फटके येऊ दिलेले नाहीयेत, कारण तेच महत्वाचं षटक, तीच गोलंदाजी करणं अपेक्षित होतं स्वर्गीय समीरबाई डिगे प्रतिष्ठान प्रत्येक गोलंदाजाकडनं, आणि तेच प्रत्येक गोलंदाजाने केलंय. ऑफस्टिक्सच्या बाहेर टाकलेला बॉल व्हाईट बॉल घोषित करत असताना पंचांचा निर्णय. 30 धावा धावफलकावर ते लागतील एक्स्ट्राच्या स्वरूपात. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडते. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 आपण अनुभवतोय. तिसऱ्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा, आजचा अंतिम दिवस. कालच्या दिवसामध्ये ओहो, बॅडमिंटन स्ट्रोक ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न.
पॉइंटला अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. वेगाने क्षेत्ररक्षकाला अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला. 31-31 धाबा. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बिट करून पॉल पाठीमागे चाललाय. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होतोय सातत्याने. आडव्या क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. 32 धाबा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. ओव्हरची होते समाप्ती आणि चौथं षटक इथे समाप्त झालंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 32 आणि आता लक्ष असेल 6 चेंडू आणि 34 धाबा. 6-34 म्हणजे 6 चेंडूवरती 6 मोठे फटके, 6 बिग हिट आणि 6 षटकार ठोकावे लागतील. मॅच थोडीशी स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच मध्ये कोयना लायन्स टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय रॉयल किंगला बॅटिंग साठी. 6 चेंडू 34ची गरज. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह केलाय. एकच धाव येईल. सामना पूर्णपणे अगदी आपण जर पाहायला गेलं तर पूनम स्टार कडनं सुटताना थोडासा पाहायला मिळतोय. लक्ष 67 धाबांचं होतं, परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. लोअर फुल्डर्स बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु जास्त काही मिळणार नाहीये. पूर्णपणे सामना स्वर्गीय समीरबाई डिगे प्रतिष्ठानकडे झुकताना मात्र पाहायला मिळतोय. 4 चेंडू 32 धाबांची अजूनही गरज आहे. एकच धाव येईल. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र प्राप्त होईल टीमच्या खात्यामध्ये. 3 चेंडू 31 म्हणजे औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याची. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती बिग हिट केलाय, परंतु हे फटके आधी यायला पाहिजे होते. 2 चेंडू 25 हव्यात. आता पराभवाचं अंतर कमी करणारे हे फटके मात्र जरूर पाहायला मिळत आहेत. फटक्यांची अत्यंत गरज आधी पहिल्या 3 षटकामध्ये हवी होती. चांगला फटका खेळला गेलाय. कॅच तर जॉब झाली आहे, परंतु हरकत नाहीये. पूर्णपणे सामना हा स्वर्गीय समीरबाई डिगे प्रतिष्ठानकडे झुकताना मात्र पाहायला मिळतोय. औपचारिकता शिल्लक मात्र बाकी. 1 चेंडू आता करायचे 24 धावा. चला टीम सज्ज राहायचंय. कोयना लायन्स टीम आपली फिल्डिंग आहे. ओहो, हेलिकॉप्टर लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. पराभवाचं अंतर कमी करणारा हा षटकार जरूर पाहायला मिळाला. या मॅच मध्ये विजयी संघ ठरलाय स्वर्गीय समीरबाई डिगे प्रतिष्ठान संघ. आडलक बाडलक टीम पूनम स्टार संघ. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तर SK वॉरियर्स आणि त्याचबरोबर K11 कलावती किचन्स 11 या 2 टीम मिळाल्यात. आजच्या दिवशी